चित्राचे सखोल विश्लेषण. हे चित्र केवळ एक थरारक निसर्ग दृश्य नाही, हे मानवी जीवनातील संघर्ष, भीती आणि जागृतीचे प्रतिकात्मक रूप आहे. प्रचंड पूर, नियंत्रणाबाहेरील परिस्थिती, उफाणलेले पाणी दर्शवते अचानक आलेले संकट, जीवनातील अस्थिरता, वेळेचा वेग. पूर म्हणजे परिस्थिती जी थांबत नाही. जीवन कधीही स्थिर नसते. पाण्यातील मगर, अंतिम धोका. मगर तोंड उघडून तयार आहे. ती दर्शवते अपयश, मृत्यू, चुकीचे निर्णयांचे परिणाम. जर पकड सुटली तर परिणाम निश्चित. झाडावरील साप, अंतर्गत भीती. साप झाडाजवळ आहे. तो दर्शवतो शंका, नकारात्मक विचार, आत्मविश्वासाचा अभाव. बाहेरचे संकट कमी धोकादायक असू शकते, पण आतली भीती अधिक घातक असते. वर बसलेले बंदर, चंचल मन. बंदर शांत नाही, तो हालचाल करत आहे. तो दर्शवतो अस्थिर विचार, एकाग्रतेचा अभाव, घाई गडबडीत घेतलेले निर्णय. संकटात मन सर्वात जास्त दडमळते. आकाशातील गरुड, काळ आणि साक्षीभाव. गरुड वरून सगळं पाहतो. तो दर्शवतो वेळ, नियती, जीवनावरची नजर. काळ कोणासाठी थांबत नाही. दूरवर चढणारा डोंगर, संसार, आग दर्शवते. राग, लोभ, वासना, स्पर्धा. आपण ज्यासाठी धडपडतो तेच कधी कधी जळून जाते. झाडाची फांदी, तात्पुरता आधार. मनुष्य फक्त एका फांदीला धरून आहे. ही फांदी म्हणजे पैसा, नोकरी, नाते, सामाजिक प्रतिष्ठा. पण पूर वाढत आहे. मनुष्य जागरूक आत्मा, तो अजून जिवंत आहे. तो अजून लढतो आहे. हीच आशा आहे संपूर्ण चित्राचा गूढ अर्थ. जीवन म्हणजे खाली मृत्यू, वर चंचल मन, आत भीती, मागे चढणारा संसार, भोवती अस्थिरता. तरीही जो धरून राहतो तोच जगतो. जीवनाच्या पुरात बुडत नाही तो जो बलवान आहे, तर तो शेवटपर्यंत धरून राहतो.